हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण शिकतोय. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. बघा, याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा, समजूयात चालू पूर्ण वर्तमान काळ. आपण चालू वर्तमान काळ तर पाहिलेला आहे. आता हा चालू पूर्ण काय आहे बघा, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक समजण्यासारखी गोष्ट छोटीशी असते, जी की या काळाला त्या काळापासून वेगळी करते. बघा, जसं की तो क्रिकेट खेळत आहे हा चालू वर्तमान काळातील वाक्य आहे, आणि तो 2 तासापासून क्रिकेट खेळत आहे हे चालू पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. बघा, एखादी गोष्ट भूतकाळामध्ये चालू झालेली असते आणि ती आत्ताही चालू असते हे दर्शवण्यासाठी थोडक्यात आपण या काळाचा वापर करतो. हे व्यवस्थितपणे समजून घेऊया. बघा, या ठिकाणी हा काळ कधी वापरायचा. एखादी घटना भूतकाळात कधीही सुरू झालेली असते आणि अजूनही चालू असते, अशा घटनेसाठी आपण चालू वर्तमान काळ वापरतो. उदाहरणार्थ, मी मॅनेजर पदावर 2004 पासून काम करत आहे. बघा, 2004 साली ते कामाला लागले आणि तेव्हापासून आजपर्यंत मॅनेजर या पदावर काम करतच आहेत हे सांगण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो. बघा, कृती घटना आधीच संपलेली असते तरी स्पष्टीकरणाद्वारे कृतीच्या सातत्यावर भर दिला जातो. जसं की, तू असा का थकलेला दिसत आहेस, याचं उत्तर ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस या काळामध्ये उत्तर देतो, मी गेल्या 8 तासापासून अभ्यास करत आलेलो आहे. बघा, अभ्यास करून तो नुसताच बाजूला सरलेला आहे ना, कोणीतरी विचारले की तू असा का थकलेला दिसत आहेस, त्यावेळेस हे बोलत आहे. म्हणजे त्या ठिकाणी घटना आधीच संपलेली असते तरी पण स्पष्टीकरणाद्वारे त्याच्या कृतीच्या सातत्यावर भर दिलेला आहे हे समजते. हे तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा, आणखीन समजून घेऊया. कृती घटना प्रत्यक्षात किती वेळापासून चालू आहे हे सांगण्यासाठी. मी 2 तासापासून हे पुस्तक वाचत आहे. 2 तासापासून, ठीक आहे. किती वेळापासून चालू आहे हे सांगण्यासाठी. मी 4 वाजेपासून गाडी चालवत आहे. 4 वाजेपासून. मी 2 वर्षापासून या शाळेत शिकत आहे. 2 वर्षापासून. वेळ दिलेला असतो बघा, आणि क्रिया चालू असते. बघा, या काळातलं वाक्य कसं ओळखायचं. यामध्ये वेळेचा उल्लेख केलेला असतो व वेळेला पासून हा शब्द जोडलेला असतो. जसे सकाळपासून, 2 वाजेपासून, जानेवारीपासून. बघा, पुढे आपल्याला माहीतच आहे, आपण मागं पाहिलेलं सुद्धा आहे की ज्यावेळेस आपण कोणतंही वाक्य बोलतो त्यावेळेस ते वाक्य आपण 6 प्रकारे बोलत असतो. ते 6 प्रकार कोणकोणते आणखीन एकदा पाहूया. होकारार्थी वाक्य म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. WH प्रश्नार्थ वाक्य, WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. वाक्य बघा, राजू 2 तासापासून TV पाहत आहे. बघा, राजू TV पाहत आहे हे कंटिन्यू प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे, चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. याच्यामध्येच वेळ दिलेला आहे की क्रिया 2 तासापूर्वी चालू झालेली आहे आणि आता सुद्धा ते चालू आहे. यावरून आपण ते सहजपणे ओळखू शकतो. बघा, प्रश्नार्थी वाक्य, राजू 2 तासापासून TV पाहत आहे का, कान प्रश्न विचारला आहे. प्रश्नार्थी वाक्य आहे, साधा प्रश्न, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. त्याच्यानंतर बघा, नकारार्थी वाक्य, राजू 2 तासापासून TV पाहत नाही. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बघा, राजू 2 तासापासून TV पाहत नाही का आलेला आहे, नकारार्थी पण आहे म्हणजेच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. WH प्रश्नार्थी वाक्य बघा, राजू 2 तासापासून कोठे TV पाहत आहे.
कोठेनं प्रश्न विचारला आहे. कोठे हा एक WH वर्ड आहे म्हणून WH प्रश्नार्थी वाक्य झाले हे. WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. राजू 2 तासापासून का TV पाहत नाही. बघा WHनं प्रश्न विचारला म्हणजे WH वाक्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न पण विचारला आहे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. WH प्रश्नार्थी झालं. आणि याच्यामध्ये नाही आहे नकारार्थी काय आहे नाही. नाही वरून आपल्याला समजते की नकारार्थी पण आहे याच्यामध्ये म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य झालं. ठीक आहे. हळूहळू तुम्हाला ते ओळखता येईल सहजपणे. बघा आता एक एक वाक्याच्या प्रकाराला व्यवस्थितपणे समजून घेऊया. आपण सुरुवातीला पाहिलं होकारार्थी वाक्य म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो आपण. काय अफर्मेटिव्ह सेंटेन्स. बघा हे वाक्य लिहिताना आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं असतं. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज लिहायचं असतं. हॅव किंवा हॅज. हॅवचा वापर कधी करायचा आणि हॅजचा वापर कधी करायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, ज्या ठिकाणी आपण पूर्ण वर्तमान काळ पाहिलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बीन. त्याच्यानंतर V4 म्हणजेच V1 + ing V4. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर सिन्स किंवा फॉर आणि त्याच्यानंतर टाईम. ठीक आहे. सिन्स किंवा फॉर आणि टाईम. आता हे काय हे नवीनच आहे थोडंसं. आता आपण ह्याला क्लिअर करूया की कोणाला कधी वापरायचं. बघा सिन्सचा वापर फिक्स वेळेसाठी केला जातो. जसे दिवसाचं नाव, महिन्याचं नाव, वर्षाचं नाव, ऋतूचं नाव, वेळेचं नाव आणि कंडिशनल नाव इत्यादी समोर याचा वापर केला जातो. इत्यादींसाठी याचा वापर केला जातो. वाक्य पाहिल्यानंतर सहजपणे ते लक्षात येईल. तसंच फॉरचा वापर कधी केला जातो. बघा फॉरचा वापर फिक्स नसलेल्या वेळेसाठी केला जातो. जसं अनेक दिवस. अनेक दिवस कुठलाही दिवस त्या ठिकाणी धरलेला नाही. 2 दिवस. 2 दिवस कोणतेही 2 दिवस आहेत. 4 महिने कोणतेही 4 महिने फिक्स नाही. काही मिनिटे फिक्स नाहीत. कोणती मिनिटे. काही मिनिटे सांगितलं आहे. काही वर्ष फिक्स नाही कुठले वर्ष आहेत ते. अनेक वर्ष. अनेक वर्ष पण कोणते अनेक वर्ष. 2 तास पण कोणते 2 तास हे दिलेलं नाही याच्यामध्ये. फिक्स नाही म्हणजेच फॉरचा वापर या ठिकाणी केला जातो. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. बघा एक एक वाक्य घेऊया आणि ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करूया. बघा मी मे महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. कोणत्याही प्रकारचा नकार नाही आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही म्हणजेच अफर्मेटिव्ह प्रकारचं वाक्य आहे. बघा पासून आलेलं आहे महिन्यापासून. मे महिन्यापासून म्हणजे हे या काळातलं वाक्य आहे. बघा सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट आहे मी म्हणजेच आय. आता आय समोर नेहमी हॅवचा वापर करतो. हॅवचा वापर करणार आय हॅव. त्याच्यानंतर बीन. आय हॅव बीन. V4 शिकणे म्हणजेच लर्न त्याचं चौथं रूप लर्निंग. आय हॅव बीन लर्निंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. आणि मे महिन्यापासून. बघा मे महिना दिलेला आहे म्हणजे फिक्स टाईम सांगितलेला आहे. या ठिकाणी सिन्सचा वापर करणार. सिन्स मे. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स मे. फिक्स दिलेला आहे मे महिना म्हणून सिन्सचा वापर केला. हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढे बघा दुसरं वाक्य. तो 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. या वाक्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट तो आहे. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचा. सब्जेक्ट कोण आहे तो लिहिला आपण. तो एकवचन आहे म्हणजे हॅज येणार आहे समोर. ही हॅज. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बीन. बीन आपण लिहिलं. ही हॅज बीन. चौथं रूप लर्न त्याचं चौथं रूप लर्निंग. ऑब्जेक्ट इंग्लिश. ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश. या ठिकाणी बघा 2 महिने दिले. 2 महिन्यापासून. आता कोणते 2 महिने आहेत ते दिलेलं नाही म्हणजेच या ठिकाणी फॉरचा वापर होणार. फॉर 2 months. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. ह्या 2 वाक्यामध्ये तुम्हाला सेन्स आणि फॉरचं जी कन्फ्यूज. बघा पुढचं वाक्य. आम्ही 4 वाजेपासून क्रिकेट खेळत आहोत. बघा सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट आहे आम्ही म्हणजेच वी.
आता वी अनेक वचन आहे म्हणजे हॅवचा वापर होणार, वी हॅव. त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर बीन, वी हॅव बीन. फी फोर खेळणे आहे, या ठिकाणी फी. क्रियापद काय आहे? खेळणे. त्याचं चौथं रूप प्लेईंग, खेळणे ज्याला प्ले म्हणतो त्याचं चौथं रूप प्लेईंग. ऑब्जेक्ट आहे क्रिकेट, ऑब्जेक्ट काय? क्रिकेट. वी हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. आणि 4 वाजेपासून, 4 वेळ दिलेला आहे, फिक्स वेळ दिलेला आहे म्हणजे सिन्स 4 o'clock. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहिताना फक्त आपल्याला हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहायचा असतो, तुम्हाला मी मागं पण बोललेलो आहे. म्हणजेच या ठिकाणी हॅज किंवा हॅव सुरुवातीला लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर फी फोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर सिन्स किंवा फॉर आणि त्याच्यानंतर टाईम. शेवटी का लागलेला असतो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये. म्हणजेच आपल्याला फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहायचा असतो, हे पण तुम्हाला माहीत आहे. बघा, एक एक उदाहरण घेऊन सोडूया. बघा, तू मे महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे का? का आले शेवटी. या काळातलं वाक्य आपण पासून, वेळेला पासून लागले यावरून ओळखतो. बघा, सुरुवातीला हॅव किंवा हॅज लिहायचे. आता सब्जेक्ट कोण आहे? सब्जेक्ट आहे तू. कोण आहे? सब्जेक्ट कोण आहे? तू. म्हणजे यू आहे. यूसाठी नेहमी आपण हॅवचा वापर करतो हेल्पिंग वर्ब म्हणून. सुरुवातीला लिहिणार आपण हॅव. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे यू. त्याच्यानंतर बीन, बीन आपण लिहिलं. त्याच्यानंतर लर्न, शिकणे आहे ना, शिकणे, त्याचं चौथं रूप लर्निंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट इंग्लिश आणि सिन्स मे, सिन्स मे. ठीक आहे, मे महिना दिला आहे. वाक्य समजलं असेल. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तो 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे का? सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे. सब्जेक्ट आहे तो म्हणजेच ही, त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब येणार हॅज. हॅज आपण लिहिलं. सब्जेक्ट आहे ही आपण लिहिलं. कोण आहे सब्जेक्ट? तो म्हणजेच ही. बघा, त्याच्यानंतर बीन, बीन आपण लिहिलं. त्याच्यानंतर फी फोर, लर्नचं चौथं रूप लर्निंग. इंग्लिश ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर फॉर 2 months, 2 महिन्यापासून कोणते महिने दिले नाहीत त्यासाठी. ठीक आहे. बघा, एक प्रकारचेच वाक्य घेतलेले आहेत कारण की तुमचं कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून. बघा, पुढचं वाक्य आहे ते 4 वाजेपासून क्रिकेट खेळत आहेत का? बघा, सब्जेक्ट कोण आहे आपलं? दे. त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब येणार हॅव. हॅव आपण सुरुवातीला लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट ते म्हणजेच दे, ते म्हणजेच दे. त्याच्यानंतर आहे बीन, त्याच्यानंतर आपण बीन लिहूया. त्याच्यानंतर फी फोर, खेळणे म्हणजेच प्ले, त्याचं चौथं रूप प्लेईंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिकेट. त्याच्यानंतर 4 वाजेपासून म्हणजेच सिन्स 4 o'clock, 4 वाजेपासून फिक्स वेळ दिली त्यासाठी सिन्सचा वापर. पुढे बघा, पुढचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस, नकारार्थी वाक्य. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर फी फोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर सिन्स किंवा फॉर आणि टाईम. बघा, या ठिकाणी लक्षात ठेवा, कोणतेही नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी 3 नंबरला नॉट लिहिलं जातं. बघा, उदाहरणाच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया. मी मे महिन्यापासून इंग्रजी शिकत नाही. नकार आलेला आहे, नकारार्थी वाक्य आहे. बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. सब्जेक्ट आहे मी, सब्जेक्ट आहे मी म्हणजेच या ठिकाणी येणार आय. काय? आय. त्याच्यानंतर हॅव, आय समोर नेहमी कोणाचा वापर केला जातो? हॅवचा. आय हॅव. पुढे आहे नॉट, नॉट. त्याच्यापुढे बीन, बीन. फी फोर आहे शिकणे, त्याचं चौथं रूप लर्निंग, लर्न आणि त्याचं चौथं रूप काय? लर्निंग. आणि इंग्लिश ऑब्जेक्ट सिन्स मे, मे महिन्यापासून. आता तुम्हाला ते समजलं असेल. बघा, एक वाक्य 6 प्रकारे कसं ट्रान्सलेट करायचं हे तुम्हाला समजावं म्हणून हेच वाक्य घेतलेलं आहे जे 6 प्रकारे ट्रान्सलेट केलेले आहे. बघा, पुढचं वाक्य आहे तो 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत नाही. बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट आहे तो म्हणजेच ही,
हे समोर ह्याचा वापर होणार एकवचन आहे म्हणून. 3 नंबरला नॉट, नॉट, बीन, बीन. 4 लर्निंग आहे. ऑब्जेक्ट इंग्लिश आणि फॉर 2 मंथ्स. कोणते 2 महिने आहेत दिले आहे का? नाही, म्हणजेच फॉर 2 मंथ्स फॉर येणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि टाईम समजलं असेल वाक्य. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते 4 वाजेपासून क्रिकेट खेळत नाहीत. सुरुवातीला सब्जेक्ट ते म्हणजेच दे. त्याच्यानंतर हॅव येणार देच्या समोर, दे हॅव. पुढे नॉट, नॉट. त्याच्यानंतर बीन, बीन येणार. त्याच्यानंतर 4 काय, प्लेचं चौथं रूप प्लेईंग, खेळणे. चौथं रूप काय, प्लेईंग. ऑब्जेक्ट आहे क्रिकेट, क्रिकेट. आणि 4 वाजेपासून म्हणजे सिन्स 4 o'clock अशा प्रकारे. दे हॅव नॉट बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स 4 o'clock. समजलं असेल. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. मागे जे वाक्य होते तेच वाक्य असणार आहे, फक्त शेवटी का वापरलं असणार आहे. ठीक आहे. बघा, असे वाक्य लिहिताना सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचं असते, हॅव किंवा हॅज. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट सिन्स किंवा फॉर, त्याच्यानंतर टाईम. बघा, आता उदाहरणाच्या माध्यमातून समजूया. मी मे महिन्यापासून इंग्रजी शिकत नाही का. नाही आणि का प्रश्न पण आहे, नकारार्थी वाक्य पण आहे. म्हणजेच नेगेटिव्ह सेन्स पण आहे आणि प्रश्न पण आहे. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट काय आपला मी आहे. सब्जेक्ट काय आहे, मी, म्हणजेच हॅव वापरणार आपण, हॅव. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आय. त्याच्यानंतर नॉट, नॉट. त्याच्यानंतर बीन, बीन. 4 शिकणे, त्याचं चौथं रूप लर्निंग. ऑब्जेक्ट इंग्लिश सिन्स मे. हॅव आय नॉट बीन लर्निंग इंग्लिश सिन्स मे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. बघा, काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बघा, पुढचं वाक्य आहे तो 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत नाही का. सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला, हेल्पिंग वर्ब. सब्जेक्ट कोण आहे आपला, तो म्हणजेच ही. याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय असणार आहे, हॅज, हॅज. ही सब्जेक्ट. 3 नंबरला नॉट, नॉट. पुढे बीन, बीन. चौथं 4 काय, शिकणे म्हणजेच लर्न, त्याचं चौथं रूप लर्निंग. ऑब्जेक्ट काय, इंग्लिश, इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. आणि 2 महिन्यापासून म्हणजे फॉर 2 मंथ्स. कोणते 2 महिने आहेत दिले नाही म्हणून. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते 4 वाजेपासून क्रिकेट खेळत नाहीत का. बघा, सुरुवातीला हॅव किंवा हॅज काय लिहिणार आपण, हॅव लिहिणार, कारण सब्जेक्ट आपला ते म्हणजेच दे आहे. हॅव. सब्जेक्ट लिहिला दे. 3 नंबरला नॉट, नॉट लिहिलं. त्याच्यानंतर बीन, बीन लिहिलं. त्याच्यानंतर 4 प्ले, खेळणे, त्याचं चौथं रूप प्लेईंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिकेट. आणि 4 वाजेपासून म्हणजे सिन्स 4 o'clock. 4 फिक्स टाईम आहे म्हणून सिन्सचा वापर. हे समजलं असेल. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. WH प्रश्नार्थी वाक्य. बघा, हे लिहिताना सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचा असतो. WH वर्ड्स कुठले कुठले आहेत ते आपण मागं पाहिलेलं आहे. WH, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅज किंवा हॅव. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर सेन्स किंवा फॉर, आणि त्याच्यानंतर टाईम. बघा वाक्य, तू मे महिन्यापासून इंग्रजी का शिकत आहेस. कान प्रश्न विचारलाय, कान. WH प्रकारचं वाक्य आहे. बघा, सुरुवातीला काय लिहिणार आपण, कासाठी काय असणार आहे, वाय. आता या ठिकाणी हॅज लिहायचं का हॅव लिहायचं हे सब्जेक्ट समोर कोण आहे त्याच्यावरती ठरतं. सब्जेक्ट कोण आहे, तू, म्हणजेच हॅव येणार. वाय हॅव. सब्जेक्ट यू म्हणजेच तू म्हणजेच यू. त्याच्यानंतर बीन, बीन. त्याच्यानंतर 4
फी फोर काय आहे लर्निंग, लर्न त्याचं चौथं रूप लर्निंग. ऑब्जेक्ट इंग्लिश, ऑब्जेक्ट काय इंग्लिश. आणि सिन्स मे, मे पासून. बघा व्हाय हॅव यू बीन लर्निंग इंग्लिश सिन्स मे, म्हणजेच तू मे महिन्यापासून इंग्रजी का शिकत आहेस. बघा पुढचं वाक्य आहे तो 2 महिन्यापासून इंग्रजी का शिकत आहे. बघा कानं प्रश्न विचारला आहे सुरुवातीला, का म्हणजेच व्हाय येणार. आता बघा समोर आलं आहे सब्जेक्ट ही, म्हणजेच या ठिकाणी हेल्पिंग वर्ब हॅज येणार. व्हाय हॅज, सब्जेक्ट ही. पुढे आहे बीन, बीन लिहिलं. त्याच्यानंतर लर्निंग चौथं रूप, लर्नचं चौथं रूप लर्निंग. त्याच्यानंतर इंग्लिश, ऑब्जेक्ट आहे इंग्लिश. आणि फॉर 2 मंथ्स म्हणजेच 2 महिन्यापासून. फिक्स टाईम नाही, फिक्स वेळ नाही कोणती, म्हणून कोणते महिने आहेत फिक्स नाहीत म्हणून फॉर. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते 4 वाजेपासून क्रिकेट कोठे खेळत आहेत. बघा कोठेनं प्रश्न विचारला आहे. कोठे त्यासाठी इंग्लिशमध्ये काय असतं वेअर, वेअर लिहिला आपण. त्याच्यानंतर हॅव येणार समोर, हॅव काय हॅव या ठिकाणी बघा कॅपिटलमध्ये लिहिले, स्मॉलमध्ये लिहा तुम्ही पहिला अक्षर. फेअर हॅव, सब्जेक्ट ते म्हणजेच दे. त्याच्यानंतर चौथं बीन. त्याच्यानंतर फी फोर काय प्लेइंग, ऑब्जेक्ट क्रिकेट. आणि सिन्स 4 o'clock 4 वाजेपासून, सिन्स ऑफर फिक्स टायमासाठी. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. फेअर हॅव दे बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 4 o'clock, म्हणजेच ते 4 वाजेपासून क्रिकेट कोठे खेळत आहेत, हे समजलं असेल. पुढे बघा पुढचं वाक्याचा प्रकार आहे WH नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. WH प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. असे वाक्य लिहिताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर फी फोर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर सिन्स किंवा फॉर, त्याच्यानंतर टाईम. बघा वाक्य तू मे महिन्यापासून इंग्रजी का शिकत नाहीस. बघा WHनं प्रश्न विचारला आणि वाक्यात नकार आहे, म्हणजे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. कानं प्रश्न विचारला आहे WH वर्ड म्हणून व्हायचा वापर करणार. त्याच्यानंतर हॅव येणार कारण समोर सब्जेक्ट यू आहे म्हणून व्हाय हॅव यू. नंतर नॉट, नॉट येणार. बीन, बीन येणार. फी फोर लर्न त्याचं चौथं रूप लर्निंग. आणि इंग्लिश ऑब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर सिन्स मे, मे महिन्यापासून. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो 2 महिन्यापासून इंग्रजी का शिकत नाही. बघा WH वर्ड का म्हणजेच व्हाय. हॅज येणार कारण सब्जेक्ट पुढे ही आहे म्हणून. सब्जेक्ट कोण आहे तो म्हणजेच ही, एक वचन आहे. त्याच्यानंतर नॉट, नॉट येणार. त्याच्यानंतर बीन, बीन येणार. चौथं रूप लर्न त्याचं चौथं रूप लर्निंग. ऑब्जेक्ट इंग्लिश, इंग्लिश येणार. आणि फॉर 2 months कोणते 2 महिने आहेत दिले नाही, म्हणजेच या ठिकाणी फिक्स टाईम नाही, म्हणजेच फॉरचा वापर करणार. बघा हे वाक्य समजलं असेल. व्हाय हॅव ही नॉट बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months, म्हणजेच तो 2 महिन्यापासून इंग्रजी का शिकत नाही. बघा पुढचं वाक्य आहे ते 4 वाजेपासून क्रिकेट कोठे खेळत नव्हते. बघा सुरुवातीला WH वर्ड लिहायचं. WH वर्ड आहे कोठे, फेअर. त्याच्यानंतर हॅव येणार कारण या ठिकाणी सब्जेक्ट आपला दे आहे म्हणून. फेअर हॅव दे. पुढे नॉट म्हणजेच नॉट. त्याच्यानंतर बीन, बीन. फी फोर प्लेइंग खेळणे, त्याचं चौथं रूप प्लेइंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिकेट, ऑब्जेक्ट काय क्रिकेट. आणि सिन्स 4 o'clock 4 वाजेपासून. फेअर हॅव दे नॉट बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 4 o'clock, म्हणजेच ते 4 वाजेपासून क्रिकेट कोठे खेळत नव्हते. तर हे अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल. काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवून सांगितलं जाईल. बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.